नमस्कार दोस्तों एक और नए वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। दोस्तों, जैसा कि आप सभी को पता है, एनएससी संगठन लगातार पेंशनरों को संगठित करने के लिए बड़ी बड़ी सभाएं कर रहे हैं। इसी क्रम में लातूर महाराष्ट्र में एक बड़ी सभा का आयोजन किया गया। इस सभा में कमांडर अशोक रावत जी ने सभी ईपीएस 95 पेंशनरों को संगठित रहने का आग्रह किया। सभी ने हम सब एक हैं ये ऐसा नारा भी दिया। चाहे वो किसी भी कंपनी से हों या किसी फैक्ट्री से हों या जहां से भी हों, जो भी ईपीएफओ के खाता धारक है, सभी ईपीएस 95 के पेंशनर हैं, वे सभी संगठित हो करके जब एक साथ लड़ाई लड़ेंगे तो जीत निश्चित होगी। इसीलिए एनएससी संगठन लगातार सभाएं कर रही है, सभाएं कर पेंशन धारकों को संगठित कर रही है, जिससे कि ईपीएस 95 पेंशनरों का जोरदार तरीके से आंदोलन किया जा सके। दोस्तों, यह जो सभाएं की जा रही हैं, इसमें ज़रूर भाग लें। अगर आपके नज़दीक में सभाएं की जाती हैं, इस सभाओं में ज़रूर भाग लें, जिससे कि पता चल सके कि ईपीएस 95 के कितने पेंशनर हैं और बड़े आंदोलन करने पर कितनी ज़्यादा संख्या में पहुँच सकेंगे। जितनी ही ज़्यादा संख्या में पेंशनर आंदोलन में भाग लेंगे, उसी के मुताबिक सरकार के ऊपर दबाव बनता है। बहीण भावाचे लग्न केले। आज आमचं तोंड हे सगळं करताना सुचलं तर आम्हाला विचारायला कोणी रिकामं नाही। मुलं नाही, सांगतो तुम्हाला, मुलगा डॉक्टर असेल पण त्याच्या समोर आम्हाला 200 रुपयासाठी हात पसरावा लागला। बरोबर आहे का भाऊ? आमची भेटी जरा 200 रुपये दे। तो एक दिवस देतो, दुसऱ्या दिवशी देतो, तिसऱ्या दिवशी त्याची बायको त्याला बोलवून घेते। हे बाबांना काय रोज नवीन नवीन लावतात का? दारू पितात का? कवरही घेते। तुमच्या घरात तुम्हाला सपोर्ट नाही, कारण आपली कंडिशन त्या झाडूसारखी आहे। पूर्ण घर झाडून घ्यायचं, आता दरवाजाच्या मागं उलट ठेवून दे। तुम्हाला काही मदत करणार नाही। त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं, मॅडम हा नम्रपणे सांगितलं, म्हटलं श्रमयोगी मानधन योजनामध्ये जी असंघटित कामगारांसाठी आहे, तुम्ही 100% अनुदान करता भारत सरकार। मी 100 भरले तर तुम्ही 100 भरता। जी सरकारी कर्मचाऱ्यांची स्कीम आहे यूपीएस, पहिले ओपीएस, एनपीएस, यूपीएस, आता यूपीएस, त्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं कॉन्ट्रिब्युशन 18.5% आणि आमच्या स्कीममध्ये तुमचं कॉन्ट्रिब्युशन 0 आहे। 1.16 तुम्ही देता, 1.16% ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चासाठी देता, आमच्यासाठी देत नाही। समजलं का? त्यांना म्हटलं एका मुलाला 100 पैकी 100, एका मुलाला 18
दुसऱ्या मुलाला काहीच नाही. आम्ही या भारत मातेचे सावत्र पुत्र आहे ना, हे आपण द्यायला. जेवढा हक्क आमचा आहे तेवढा हक्क आमचा आहे. एका देशात कोणाला काही काय मुगलाई आहे का? बरोबर आहे का? लोकशाही आहे का मुगलाई आहे? आणि म्हणून त्यानंतर त्यांनी ते सांगितलं की तुमचा प्रपोजल आल्यानंतर वित्त मंत्रालय तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढा या संघटनेला. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही फक्त इतके लोक नाही, मोठी सभा आहे, एवढे लोक नाहीये. संपूर्ण भारतात तुमच्या सोबत अशीच लोक जबरदस्त संख्येने उभी. अंदमानच्या एका माणसात 40 लोकांची संघटना आहे फक्त अंदमानमध्ये. तिथे लोकच नाही, पण त्या 40 लोकांची समस्या आपल्यापर्यंत आली तर त्याचं उत्तरही पेपरला द्यावं लागतं. ही संघटनेची ताकद आपल्यामध्ये होती. राऊत साहेबांची संघटना नाही, हे फक्त व्यवस्थेसाठी पद आहे. ही संघटना तुमचीच, तुम्हीच चालवायची. कुणीतरी नागरगे साहेब म्हणाले चांगले, तिथे 120 रुपये द्या. बरोबर, संघटनेला पैसे लागतात. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या संघटनेचं जी पद्धत आहे ती साईबाबाच्या मंदिरासारखी आहे. कशी की जेव्हा ज्यांनी यायचं मंदिरात त्यांनी या, कोणाला काही जबरदस्ती नाही. तुम्हाला त्या बाबाचं दर्शन घ्यायचं तर घ्या, जबरदस्ती नाही. तुम्हाला त्या पेटीत पैसा टाकायचा तर टाका, जबरदस्ती नाही. पण जेवण फुल करून जा. बरोबर आहे, जेवण फुल करून जा. तसं आपल्या संघटनेचं जे इथं आले नाही त्यांना सांगा, जे 120 रुपये नसतील ते 120 रुपये म्हणजे काय. गावात आपण भंडारा करतो, कोणाची ज्वारी कोणाची मुडी असं करून देवाच्या पुढे भंडारा करतो. सगळे मिळून आपण नाचगावा करतो, सगळे मिळून खातो. बरोबर आहे ना? तसा हा भंडाऱ्याचा प्रकार. हा महायज्ञ आहे. भंडारा म्हणजे काय? यज्ञ. हा महायज्ञ आहे. या महायज्ञात माझी सुद्धा काही ना काही आवकी पाहिजे या भावनेसाठी 10 रुपये महिन्याला आहे. समजा तेही त्याच्या जीवावर आलं, मग समजा जर ते राऊत साहेब स्टँडवर भेटले, कटच्या आवाजली, बरोबर आहे ना? तेवढं जमतं की नाही आपल्याला करायचं. आणि नाही केलं तरी काय, जे 120 रुपये देणार नाही त्यांना तुम्ही हात जोडून सांगा, म्हणा तुम्ही घाबरू नका, तुम्ही 120 रुपये दिले नाही तरी सुद्धा तुमची पेन्शन वाढणार. बरोबर आहे? तसं हे आपलं मंदिर आहे. या मंदिरासारखा कार्यक्रम आहे, हा प्रण आहे, हा एक यज्ञ आहे. या यज्ञात आपण सगळे सामील आहोत. आणि कोणी यज्ञ म्हणतं, कोणी आपल्या जुन्या इतिहासात गोंधळ म्हणायचं, असंच आहे. हे सगळं आपल्याला गोंधळही करावं लागणार, अर्थ नाही करावं लागणार. असं हे आंदोलन. आता या ताईने सांगितलं की इतके सगळे लोक दिसतात, बाया दिसतच नाही, आमची चबुताई सोडली तर कोणीच नाही. बरोबर आहे? बरोबर आहे का भाऊ? त्याचा प्रश्न म्हणून मी येणार नाही, असं नाही होत. बरोबर आहे? चला, बराच वेळ मी दिला. आणि दुसरी गोष्ट सांगतो, टी शर्ट आहे ना आपले, टी शर्ट खूप चांगले टी शर्ट आहे. 350 रुपये शिलाई होत नसते तेवढं. ते घ्या, कारण जिथे माझा अनुभव असा आहे, मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो की तो वॉचमॅन तो दुखा होता, तो धावत जाऊन सांगायचा मंत्र्यांना सर्व टी शर्टमध्ये आहे टी शर्ट. हे फरक पडत आहे. गुवाहाटीमध्ये आपले काही लोक भेमाबाई काही कल्चरल प्रोग्राम होता, नृत्य वगैरे, हे लोक गेले भेटायला, खूप गर्दी झाली. हेमा मालिनीला ओळखतात, टी शर्ट ओळखतात सगळ्या. त्यामुळे बाकी थोडा तुमको बोला की टी शर्टची किंमत आहे. तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गेले टी शर्ट घालून फरक पडतो. म्हणून हे टी शर्ट ज्यांना पाहिजे असेल, हे कंपल्सरी नाही, त्यांनी नक्की हे टी शर्ट घ्यावं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो,
माझ्या देवाला जर तुम्हाला जर तुमचं दर्शन घ्यायला हे नातं आहे. लक्षात आलं का नातं? मी बुलढाण्याहून या देवळात आलो तुमचं दर्शन घ्यायला, म्हणजे तुम्ही झाले देवळ, मी झालो बघतो. बरोबर आहे? ते खुश नका होतो. तुमचे देव कुठे सांगा? तुमचे देव हे जे इथं नाही आले, तर थोड्या वेळ तुमच्या सुरू आल्या ना, ते तुमचे देव आहे. कोण कोण येत नाही? एक तर जो माणूस ज्याच्याकडे बिलकुल आरोग्य नाही, तो आडवा पडलेला आहे. दुसरा त्याच्याजवळ बिलकुल पैसा नाही, तो खर्चच करू शकत नाही. तिसरा असतो अहंकारी. तिकडे काय करायचं आपल्याला, आहे पण श्रीमंत माणसं. बरोबर आहे पाटील सर? आणि चौथी कॅटेगरी अशी असते देवांची, त्यांचं उलट आपलं होईल, त्यांचं उलट आपलं होईल. कशाला जायचं? हे सगळे देव आहेत, त्यांना शोधा. जसा मी माझ्या मंदिरात आलो तसे तुम्ही तुमच्या मंदिरात जा. त्याला म्हणा देवा प्रभू तुमचं बी होणार आहे, चला. बरोबर आहे ना? ही आपण अपेक्षा करू. पुष्कळ लोक म्हणतात काय ते राऊत साहेब युट्यूबवर तर खूप चालू असतं मस्त धनाधन करणं, फुल करणं. तिथे सभा झाली, तिथे सभा झाली. आज मिलेगा, 1 जून को मिलेगा, दुसऱ्या दिवशी 2 जून को मिलेगा, 3 जून को मिलेगा. अरे भाई कोणत्या जूनला मिळणार नक्की सांग. पण हे पैसे कमावण्याचे धंदे ते चालूच आहे. पैसे कमावण्याचे धंदे ते चालूच आहे. काही लोक म्हणतात राऊत साहेबांना तर पेशन्स भरपूर आहेत, त्यांना काय करायचं याच्याशी आपल्याशी. मग ते नक्की काहीतरी त्याचा स्वार्थ असेल. म्हणजे कसं आपण रस्त्याने गेलो, पुन्हा रामराम केला की आपल्याला कोणतं सारा उदाहरण मागत नाही. बरोबर आहे की नाही? रामराम केला म्हणजे नक्की माझ्याकडून ते उधार पाहिजे असं नसतं. काही लोक निस्वार्थीपणे पण करतात. आता रामाला वनवास झाला, लक्ष्मणाला झाला होता का? अरे बोला ना हो. रामाला वनवास झाला, लक्ष्मणाला वनवास झाला का? पण लक्ष्मण त्या रामासोबत वनवासात गेला, पायी गेला, त्याचं संरक्षण केलं, त्याचं जेवण बनवलं, त्याची चौकीदारी केली, त्याचे सगळे युद्ध लढलं. शेवटी रामाला त्याची सीता आणि त्याची अयोध्या मिळवून दिली. इतकं समजा की सगळे नाते स्वार्थाचे नसतात. तुम्ही माझे राम आहे, तुम्ही तुमचा लक्ष्मण. या भावनेने आपण काम करणार आहे. या जगात कोणी युगपुरुष राम नाही होऊ शकत. पण तुम्हाला मी खात्रीने सांगतो, लक्ष्मण बनण्याचा आपला कोणाचाच हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बरोबर? एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवण्याबरोबर 2 नारे लावले. चालेल? नारे साधे. हमसब म्हणजे कोण? वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे सगळे लोक जे आपण आहेत ते सगळे एक आहोत. आपला फक्त एकच क्वालिटी. बरोबर आहे? त्यांना सांगतो आपली मेडिकल सुविधा लोकांना बरोबर आहे ना? दुसरा आपला नाव आहे देश भारत, श्रेष्ठ भारत. आपला भारत देश सगळ्यात पुरातन देश, सगळ्यात देश आणि सगळ्यात श्रेष्ठ देश. सांस्कृतिक दृष्ट्या आणि म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. अगर ज़्यादा से ज़्यादा संख्या में EPS 95 के पेंशनर पहुंचते हैं, जो भी आंदोलन की डेट फिक्स की जाती है, तो उससे सरकार पर ज़बरदस्त दबाव पड़ेगा और वृद्ध पेंशनरों की पेंशन में उन्हें बढ़ोतरी करनी ही पड़ेगी। तो दोस्तों, इन्हीं सब मुद्दों को लेकर के लातूर में कमांडर अशोक रावत जी ने इन वृद्ध पेंशनरों को संबोधित किया। जैसा कि आप इन तस्वीरों में देख सकते हैं, काफ़ी ज़्यादा संख्या में लातूर में EPS 95 के पेंशनर एकत्रित हुए हैं।
इसी तरह जगह जगह सभाएं की जाएंगी और बड़ा आंदोलन किया जाएगा दिल्ली सहित अनेक राज्यों में। दोस्तों, यह वीडियो या जानकारी पसंद आए तो वीडियो को लाइक करेंगे। इस चैनल पर नए हैं, चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।